हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात दीपज्योती या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता दीप जो आहे तो आता रस्त्याने चाललेला असतो आणि त्याचवेळी बाबा जे काही म्हटले होते तेच बाबांचे शब्द त्याच्या कानामध्ये घुमत असतात की आता इथून पुढे तू आपल्या गायकवाड घराण्यामध्ये पायही ठेवायचा नाही, असं आता त्याच्या डोक्यात चाललेलं असताना तो पुढे चाललेला असतो. आणि इकडे ज्योती मात्र अजूनही त्याला शोधत असते आणि इकडे तिकडे भटकत असते त्याचा शोध घेण्यामध्येच. तर आता ज्योती लांबपर्यंत आलेली असते. पुढे जाऊन आता तिथे तिला एक समोर व्यक्ती दिसतो आणि तिथे गेल्यानंतर ती त्या माणसाला विचारू लागते की दादा, तुम्ही इकडे एखाद्या मुलाला आलेलं पाहिलं आहे का? तर त्यावेळी आता इथे तो जो समोरचा व्यक्ती आहे तो बोलतो की खरं तर एक पिलेला माणूस होता, तोच का? तर आता इकडे ही ज्योती जी आहे ती बोलते की हो हो तोच. कुठे गेलाय हे सांगता येईल का तुम्हाला? तर त्यावेळी आता तो व्यक्ती जो आहे तो बोलतो की हे पहा, तुम्ही असे कसे वागता त्या मुलासोबत, आणि तो किती चांगला आहे, त्याच्या बाबाने त्याच्यासोबत असं का वागलं? तर त्यावेळी आता इथे ज्योती जी आहे ती बोलते की प्लीज दादा, तुम्ही मला सांगाल का की तो कुठल्या दिशेने गेला आहे? तर त्यावेळी आता इथे हा जो काही व्यक्ती आहे ना तो बोलतो की तो त्या दिशेने गेला आहे, असं म्हणत आता ज्योतीला तो इशारा करतो. आणि त्यानंतर ज्योती जी आहे ती बोलते की थँक्यू दादा, असं म्हणत आता ती दीपला शोधण्यासाठी तिकडे त्या दिशेने जाऊ लागते. तर आता ज्या दिशेने त्या व्यक्तीने सांगितलं होतं त्या दिशेने ज्योती पुढे जात असते. त्यावेळी आता ज्योतीला खूप भीती वाटत असते की खरंच आता दीपने खूपच टेन्शन घेतलं आहे. म्हणजे दीप आता दारू प्यायला आहे, या माणसाच्या सांगण्यावरून दीपच असणार आहे तो. मला तर असंच वाटते, कारण त्या माणसाने त्याच्या बापाचा देखील उल्लेख केला होता. म्हणूनच आता ज्योती जी आहे ती पुढे जाऊन दीपला शोधू लागते. इकडे आता दीप जो आहे तो आता खूप त्याला चढलेली असते. त्याने खूप जास्त प्यायल्यामुळे आता त्याला काही सुधरत नसतं, चालायचंही सुधरत नसतं. तो अगदी रेंगाळत चाललेला असतो आणि त्याचा तोलही जातो. त्याला खरं तर एका ठिकाणी बसायचं असतो, तो बसायला जातो पण तसाच समोर एका दगडावरती आपटतो आणि खाली पडतो. पडल्यानंतर त्याला उठताच येत नाही. उठायचे ते प्रयत्न करत असतो पण त्याला काही सुधरत नसतं. त्यात आता डोक्यालाही लागले, डोक्यातून रक्तही येऊ लागलं आहे. इकडे आता दीप तसाच तिथे एकदम बेशुद्ध झाल्यासारखा पडलेला आहे. खरं तर तो जास्त बेशुद्ध नसतो, पण त्याला त्या दारूच्या नशेमुळे अजिबात काही सुधरत नसतं. इकडे आता ज्योती जी आहे ती पुढे जात त्याला शोधत असते आणि समोरच ज्योतीला एक देवाचं मंदिर दिसलं. मंदिर दिसताच ज्योतीने लगेचच देवासमोर हात जोडले आणि देवाला प्रार्थना केली की देवा, दीप जिथे कुठे असेल तिथे त्याला सुरक्षित ठेव, त्याला काहीही होता कामा नये, त्याची काळजी घे आणि लवकरात लवकर मला सापडू देत, असं म्हणत आता तिने देवाकडे प्रार्थना केली आहे. आणि आता पुन्हा एकदा ती दीपला शोधण्यासाठी पुढे जाऊ लागते. इकडे आता स्वराजची जी काही आत्या आहे ती म्हणते की स्वराज, अरे तुम्ही कसे आहात? असे तुझा भाऊ घरामध्ये नाही आहे, पण कुणालाही काही त्याची पडली नाही आहे, कुणीही त्याला शोधण्याचा प्रयत्न करत नाही. तो कधी येईल, तो कसा असेल, तो कुठे जाईल याची तुम्हाला काहीच काळजी नाही आहे का रे? जा ना, शोध ना त्याला, असं म्हणत आता इथे आत्या स्वराजला बोलत असते की दीपला काहीही कर आणि शोधून आण. त्यावेळी आता इथे स्वराज जो आहे तो बोलतो की आत्या, हे बघ, तू नको काळजी करूस, ज्यावेळी त्याचा राग शांत होईल तो येईल आपोआप. तर आता इथे आत्या बोलते की म्हणजे तुम्हाला त्याला शोधायचंच नाही आहे का? तर आता स्वराज आणि आत्यामधलं इथलं संभाषण जे आहे ते सुरूच राहतं. पण आता इकडे ज्योती जी आहे ती अजूनही टेन्शनमध्ये दीपलाच शोधत असते की कुठे असेल, कसा असेल. तिला त्याची खूप काळजी वाटू लागते. इकडे आत्या म्हणते की आता मला त्याला शोधण्यासाठी बाहेर पडावं लागेल, कारण इथे कोणालाच त्याची काही पडलेली नाही आहे. मला त्याची खूप काळजी वाटते. हे बघ स्वराज, मला वाटत नाही की या सगळ्यामध्ये दीपची काही चूक असेल आणि म्हणूनच मी त्याला नेहमीच पाठिंबा देणार. इकडे आता ज्योती पुढे जात असते. तर पुढे गेल्यानंतर तिला एक व्यक्ती समोर खाली पडलेला दिसतो. त्याचनंतर तिचं लक्ष त्याच्या चेहऱ्याकडे जातं. तर आता इथे ज्योती जी आहे ती बोलते की हा दीपच आहे. पुढे जाऊन ज्योती त्याला पाहू लागते तर तो दीपच असतो. दीपला उठवण्याचा ती प्रयत्न करते की दीप काय झाले तुला? उठ दीप, उठ. तर आता तिथे गेल्यानंतर तिला कळते की दीप खूप प्यायला आहे आणि त्याचमुळे त्या नशेमध्ये तो इथे पडलेला आहे. दीपला अशा अवस्थेत पाहून तिची हालतही खूप डेंजरस होते. ती बोलते की काय आहे दीप, हे सगळं काय चाललं आहे तुझ्यासोबत? तर आता ती बोलते की दीप उठ लवकर, असं म्हणत आता त्याला उठवण्याचा ती प्रयत्न करत असते, पण तिला तो तोलतच नसतो. इकडे ज्योती जी आहे ती समोर येणाऱ्या गाड्या थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण कुठलीही गाडी तिला थांबत नाही आहे. ती गाडी तिथून तशीच निघून जाते. ज्योती जी आहे ती पुन्हा दीपपाशी येते आणि दीपला बोलते की दीप उठ, आता आपल्याला
कुणीही मदत करेल असं मला वाटत नाही, आपल्यालाच इथून जायला हवं असं म्हणत आता ती कसंबसं दीपला उठवण्याचा प्रयत्न करते. आणि इकडे आता सुरुवात त्या स्वराजला म्हणते की स्वराज काय चाललं आहे, तुला वाटत नाही आहे का तुझा भाऊ लवकर घरी यावा, तुला त्याची काळजी नाही आहे का? तर आता इथे स्वराज जो आहे तो बोलतो की आता हे बघ एवढं मोठं नाशिक आहे, मला सांग आपण त्याला कुठल्या कोपऱ्यात शोधणार आहोत, म्हणजे आपल्याला माहीतही नाही की तो कुठे जात असतो, कुठे राहत असतो, हेही माहीत नाही आहे. मग त्याला आपण असं रात्रीच्या वेळी कुठे शोधणार आहोत? तर त्यावेळी आत्या जी आहे ती बोलते की स्वराज मग आपण असंच हातावरती हात धरून बसून राहायचं का? म्हणजे मला तर ते राहवत नाही आहे, मला तर अजिबात सहन होत नाही आहे, मला तर झोपही येणार नाही. दीप घरात नाही आहे आणि असा रागावून तो घराबाहेर गेलेला आहे, कसं करायचं सांग ना मला, मला काळजी वाटते रे त्याची आईही नाही आहे त्याची काळजी करण्यासाठी, आणि त्याच्या बाबांना तर अजिबात काही त्याची पडलेली नाही आहे. तर त्यावेळी आता इथे सुलू आत्या जी आहे ती बोलते की नाही आता कुणालाच आपल्या दीपची पडलेली नाही, मलाच जावं लागेल, मीच जाते त्याला शोधण्यासाठी असं म्हणत सुलू आत्या पुन्हा एकदा रागाच्या भरात दीपला शोधण्यासाठी घराबाहेर पडायला लागतात. तर आता इकडे स्वराज जो आहे तो आत्याच्या पाठीमागे जातो आणि आत्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. आणि इकडे ज्योती जी आहे ती अजूनही दीपला उठवण्याचा प्रयत्न करत असते. आणि दीपला उठवून आता ज्योती त्याचा हात जो आहे तो स्वतःच्या खांद्यावर टाकते आणि त्याला व्यवस्थित पकडून चालण्याचा प्रयत्न करते. पण त्याचं जे काही वजन आहे ते तिला तोलतच नसतं, पण तरीही ती तिचे प्रयत्न करत असते. हळूहळू पुढे त्याला चालत घेऊन चाललेली आहे. आता ती बोलते की आता कसं जावं घरापर्यंत कळत नाही आहे. तर आता पुढे चालत असताना अचानकच तिला एक रिक्षा दिसते. तर ती मोठ्याने त्या रिक्षावाल्याला आवाज देते की रिक्षा थांबवा प्लीज असं म्हणताच आता इकडे रिक्षा थांबलेली आहे. आणि इकडे स्वराज जो आहे तो आत्याला बोलतो की आत्या थांब, काय करत आहेस तू, एवढ्या रात्रीला तू कुठे जाणार त्याला शोधण्यासाठी? तर त्यावेळी आत्या जी आहे ती बोलते की मी का नाही जाऊ शकत, हे बघ मला काही झोप येणार नाही आणि त्याच्याशिवाय माझं मनही लागणार नाही, त्यामुळे मला आत्ताच्या आत्ता त्याला शोधण्यासाठी जाऊ देत, कारण तसंही तुम्ही कुणीच जात नाही आहात. तर आता स्वराज बोलतो की हे बघ आत्या तू नको ना एवढी काळजी करूस, हे बघ त्याचा राग झाला की तो येईल ना, शांत होईल ना तो. त्यामुळे आता आत्या बोलते की नाही स्वराज, यावेळी त्याच्या मनाला जास्त स्ट्रेस पोहोचली असणार आहे, कारण कधीच असा तो घराबाहेर निघून गेला नव्हता. स्वराज बघ ना. तर त्यावेळी आता स्वराज जो आहे तो बोलतो की हे बघ आत्या मी बघतो त्याला कसं आणायचं आणि कसं नाही ते, तू नको काळजी करूस. त्यावेळी स्वराज जो आहे तो कसंबसं आत्याला म्हणून घरामध्ये घेऊन जातो आणि आत्याही आता एकदम हताश होऊन तिथे त्याच्याबरोबर स्वराजबरोबर आतमध्ये जाते. इकडे ज्योती जी आहे ती दीपला आता हळूहळू रिक्षापर्यंत नेत असते. रिक्षा दिसतात तिने त्या रिक्षावाल्याला आवाज तर दिला होता, तर आता रिक्षाही त्यांच्याकडे येत असते. त्यावेळी आता इथे बरं झालं, तिला असं वाटतं की बरं झालं आता आमच्या मदतीला रिक्षा का होईना आली आहे, नाहीतर दीपला घेऊन जाणं खूप कठीण होतं. तर आता इकडे दीपला ती कसंबसं रिक्षामध्ये बसवते आणि आता रिक्षावाल्याला ॲड्रेस सांगून तिच्या घरी जायला निघते. तर त्याचनंतर आता इकडे दीपला घेऊन व्यवस्थित पकडून ती रिक्षामध्ये बसलेली असते. इकडे आता तिच्या घरी सगळेजण म्हणजेच तिची आई आणि कीर्ती दोघीही जणी इथे या ज्योतीची वाट पाहत असतात, पण तरीही ज्योती अजून आलेली नाही आहे. इकडे आता ज्योतीच्या आईला आणि कीर्तीला काय माहिती की ज्योती कुठे आणि कशासाठी गेलेली आहे. फक्त आईला काळजी वाटते की ज्योती अजूनही घरी आलेली नाही आहे, पण कुठे असेल हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. तर त्याचनंतर आता इकडे ज्योती दीपला घेऊन तिच्या घरी पोहोचते. तर आता इकडे स्वराज जो आहे तो त्याच्या आत्याला घेऊन घरामध्ये आलेला आहे आणि त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर तो आत्याला पाणी वगैरे देतो आणि आत्याला बोलतो की आत्या आता शांत हो आणि काळजी करू नकोस, हे बघ दीपला काहीही होणार नाही, आपला दीप जो आहे तो व्यवस्थित घरी येईल, त्याची एवढी काळजी करू नकोस. पण आता इथे आई जी आहे आत्या जी आहे ती म्हणते की हे बघ स्वराज, लहानपणापासून जेव्हापासून त्याची आई गेली आहे तेव्हापासून तो एकटा पडला आहे रे, कधीही त्याच्या बाबांनी त्याच्यावरती प्रेम केलेलं नाही आहे, कधीही त्याला आईचं प्रेम मिळालं नाही आणि ना बाबांचं, त्या प्रेमासाठी तो आसुसलेला आहे. पण आता कुठे त्याला वाटत होतं की बाबा त्याला माफ करतील, पण बघ त्याच्या आयुष्यात हे सगळं घडून बसलं. आजचा दिवस किती चांगला होता, पण आजच्या दिवशीच काय होऊन बसलं. तर आता स्वराजला खरं तर या गोष्टीचं वाईट वाटत होतं की आजचा दिवस स्वराजसाठी खूप खास होता आणि तो स्पॉईल झाला. त्यामुळे स्वराचा देखील इथे दीपवरती राग असतो, पण आता तो आत्याला हे सगळं बोलून दाखवत नाही, त्याच्या चेहऱ्यावरून तर स्पष्ट दिसत होतं. तर त्यावेळी आता आत्या बोलते की आता तरी त्याला बाबांचं प्रेम हे मिळायला हवं होतं असं मला वाटतं, पण बघ ना बाबा किती कठोर वागतायत त्याचे,
दादाला काय करावं, दादाला कसं समजून सांगावं हेच मला कळत नाही, असं आता इथे ही जी आत्या आहे ना ती स्वराजला म्हणत असते. तर तेवढ्यातच बोलता बोलता तिच्या लक्षात येतं की स्वराज, मला माहिती आहे यावेळी दीप नक्की कुठे गेला असेल. त्यावेळी आता स्वराज जो आहे तो बोलतो की आत्या, म्हणजे कुठे गेला असेल, तुला काय वाटतं? त्यावेळी आत्या बोलते की नक्कीच तो त्याच्या आईशी बोलण्यासाठी तिच्या स्मारकापाशी गेला असेल. तर त्यावेळी आता इथे हा जो स्वराज आहे तो बोलतो की हो का? तर त्यालाही आठवतं की हो, दीप जेव्हा टेन्शनमध्ये असतो आणि त्याला कुठलाही त्रास झालेला असतो त्यावेळी तो खरंच तिथेच आईशी बोलण्यासाठी जात असतो. तर आता इकडे स्वराज जो आहे तो बोलतो की हो आत्या, तो गेला असेल कदाचित, पण तू काळजी करू नकोस, तो येईल नक्की. तर आता आत्या बोलते की आता आपण तिथे जायला हवं आणि तिथून त्याला घरी घेऊन यायला हवं. तर आता इकडे आत्या जी आहे ती बोलते की स्वराज काहीही कर, पण मला त्याच्याशिवाय घर खूप सुनं वाटतं आहे आणि त्याची खूप काळजी वाटत आहे, असं म्हणत आता आत्या रडू लागते आणि स्वराजला मिठी मारते. इकडे आता प्रीतीच्या आईलाही प्रीतीची खूप काळजी वाटत असते, कारण प्रीती अजूनपर्यंत घरी आलेली नसते. त्यावेळी आई जी आहे ती कीर्तीला म्हणते की कीर्ती, एकदा ज्योतीला फोन तरी करून बघ गं, कुठे आहे पोरगी, कशी आहे. तर आता कीर्ती आईला म्हणते की आई, तू नको गं काळजी करूस, हे बघ ताई आपली खूप शहाणी आहे, त्यामुळे मला नाही वाटत की अशी कुठे प्रॉब्लेममध्ये असेल, ती येईल, ती थोडा उशीर झाला असेल फक्त. तर आता इथे ती बोलते की काळजी करू नकोस आणि हे बघ मी जो चहा आणला आहे तो घे आणि गप्प बस, तू टेन्शन घेऊ नकोस, आपली ताई येईल लवकरच, असं म्हणत आता कीर्ती आईला समजावत असते. पण आता इकडे त्यांना माहिती नसतं की ही ज्योती जी आहे ती दीपला घरी घेऊन यायला निघालेली असते. इकडे आता थोड्याच वेळात आईला आणि कीर्तीला दोघींनाही ज्योतीचा आवाज येतो. ज्योती आल्यानंतर आई आणि कीर्तीला आवाज येते. तेवढ्यातच दोघीजणी बाहेर जातात. बाहेर गेल्यानंतर पाहतात की ज्योतीने दीपला घरी आणलेलं आहे. त्यावेळी दीपची जी काही अवस्था असते ना ती त्या दोघींनाही पाहवत नाही. त्यावेळी आता इथे कीर्तीला ज्योती आल्यास सांगते की जा दीपसाठी पाणी घेऊन ये, असं म्हणतात. आता कीर्ती जाते आणि लगेचच ग्लासभर पाणी घेऊन येते. इकडे आता ही जी ज्योतीची आई आहे ती बोलते की ज्योती, अगं काय झालं यांना? तर त्यावेळी ज्योती बोलते की हे बघ आई, ते ना रस्त्यामध्ये पडले होते आणि त्यांच्या डोक्याला बघ ना किती लागले, त्यामुळे मी त्यांना घरी घेऊन आले, मला ते वाटेत पडलेले दिसले. त्यावेळी ज्योती जी आहे ती आता कीर्तीला सांगते की जा मलम वगैरे घेऊन ये, असं म्हणत आता तिने पट्टी वगैरे आणलेलं असतं, कापूस वगैरे. आता ज्योती ती सगळी जखम साफ करते आणि त्यानंतर साफ करून आता त्यावरती हळद देखील लावते. इकडे ज्योतीने ज्यावेळी त्या जखमेमध्ये हळद भरली त्यावेळी त्या ह्याचा त्रास तिलाही होत असतो आणि इकडे या दीपला त्या हळदीमुळे खूप त्रास होतो आणि तो अगदी उठूनच बसतो. तशी जी काही नशा आहे ना ती जशी पळून गेल्यासारखीच होते. तर आता त्याला त्रास झालेला असतो. तो बोलतो की अरे हे काय आहे, असं म्हणत आता तो इकडे तिकडे पाहू लागतो. तर त्याला समोर कीर्ती आणि ज्योतीची आई दिसते. त्यावेळी ज्योतीला हा दीप बोलतो की मी इथे कसा? त्यावेळी ज्योती दीपला समजावं लागते की दीप हे बघ, तू शांत हो, काहीही झालेलं नाही आहे, तू आधी झोप बरं, तुला आरामाची गरज आहे. दीप जो आहे तो बोलतो की नाही. तो आता इकडे या ज्योतीच्या आईकडे पाहून बोलतो की नाही, सॉरी, असं म्हणत तो त्यांना सॉरी बोलत असतो. का तर तो पिऊन आलेला आहे आणि त्यांच्या घरी आलेला आहे, म्हणून तो त्यांना सॉरी म्हणत असतो. पण खरं तर इकडे आता ज्योती जी आहे ती बोलते की दीप हे सगळं सोड, तू आधी खाली झोप आणि हे बघ तू कुठेही जाणार नाही आहेस, समजलं तुला? तर आता इकडे दीप बोलतो की नाही, मी जातो, मी नाही थांबू शकत इथे, असं म्हणताच आता पुन्हा त्याला कसं तरी होतं आणि तो उठायला लागतो. तेवढ्यातच तो तसाच कॉटवर पडतो. कॉटवर पडल्यानंतर तो आता जसा की झोपीच गेला आहे असा पडतो. इकडे तो झोपल्यानंतर ज्योती जी आहे ती त्याचे शूज वगैरे काढते आणि त्याला व्यवस्थित आरामसे तिथे कॉटवर पाय वगैरे लांब करून झोपवते. त्यानंतर आता ज्योतीने त्याची जी काही जखम आहे ती व्यवस्थित क्लीन करून त्यावरती मलम वगैरे पट्टी वगैरे सगळं काही केलेलं असतं. आणि त्याचनंतर आता हे सगळं करून झाल्यानंतर ज्योती आईला म्हणते की आई बघ ना ह्यांची अवस्था. आई बोलते की ज्योती, त्यांना इथे आणण्याची काय गरज होती? त्यावेळी आता ज्योती जी आहे ती बोलते की आई, अगं त्यांना अशा अवस्थेत मी त्यांना तिथेच सोडून यायला हवं होतं का? आपल्यामध्ये माणुसकी आहे की नाही? तर आता इकडे ज्योतीची आई कीर्तीलाही म्हणते की बघ ना ही मुलगी ह्यांना घरी का घेऊन आली आहे? तर आता कीर्ती बोलते की आई तू शांत हो, असं म्हणतात ज्योती तिथे येते आणि बोलते की आई अगं तू नको एवढी काळजी करूस, हे बघ फक्त माणुसकी दाखवली आहे आणि जर ते असेच रोडवरती पडले असते, त्यांना काही झालं असतं तर मी स्वतःला माफ करू शकले असते का?
जर मी त्यांना न पाहताच तिथून आले असते, म्हणजे पाहून देखील न पाहिल्यासारखं केलं असतं, तर उद्या काही घडलं असतं तर मला किती पश्चाताप झाला असता. आई हे बघ, मी अशी नाही वागू शकत गं. माझ्यामध्ये माणुसकी आहे आणि तुला माहीतच आहे. पुरुषोत्तम काकांची इमेज खराब झाली असती या सगळ्याने. उद्या जर या दीपला जर असं रोडवरती पडलेलं पाहिलं असतं कोणी, तर त्यांच्या नावाची किती चर्चा झाली असती की हा मुलगा गायकवाड घराण्यामधला आहे, पुरुषोत्तम काकांचा आहे आणि त्याचमुळे मी त्यांना घरी घेऊन आले. तू नको काळजी करूस. हे बघ, तू एवढा विचार नको करूस. आई जी आहे ती बोलते की एका अर्थी खरं आहे. आपल्या प्रीतीच्या घरचे आहेत ते आणि प्रीतीच्या घरच्यांचा मान जो आहे तो जपला पाहिजे. इकडे आता सगळेजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. पुरुषोत्तम, स्वराज आणि बाकी सगळेच, प्रीती वगैरे सगळेजण तिथे असतात. पण सुलोचना मात्र नाश्त्यासाठी आलेलीच नसते. सुलोचना इकडेच बसलेली असते. त्यावेळी ही जी काही आई आहे ती प्रीतीला म्हणते की जा, तू सुलोचनाला चल म्हण. लगेच प्रीतीला खुणवल्यानंतर प्रीती लगेच सुलोचनाकडे येते आणि बोलते की आत्या, चला ना, 4 घास खाऊन घ्या सगळ्यांबरोबर, तुम्हालाही बरं वाटेल. रात्रीपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे. त्यावेळी आता सुलोचना जी आहे ती बोलते की हे बघ, शांत बस, मला नाही खायचे काही, जा इथून, असं म्हणत आता तिने झिडकारलं आहे. त्यावेळी पुरुषोत्तम जे आहेत ते बोलतात की सुलोचना, हे सगळं काय आहे सुलू? हे बघ, ती तुझ्याशी नीट बोलते ना, मग तू अशी का बोलतेस? हे बघ, तुला खायचं नाही आहे का? मग तिच्यावर राग का काढते आहेस? हे बघ, तू दरवेळीप्रमाणे तुला खायचं नाही आहे म्हणून तू तुझा हट्ट पूर्ण करशील असं तुला वाटते का? पण नाही, यावेळी मीही माझ्या हट्टाला पेटलो आहे. तू कितीही उपाशी राहिलीस त्या मुलासाठी, तरीही मी त्या मुलाला घरामध्ये घेणार नाही. समजलं तुला? तर आता इकडे ही जी काही सुलं आहे ती बोलते की हो, तुला वाटतं का की मी हे सगळं त्यासाठी करत आहे? अरे मला काळजी वाटते. हे बघ, मला काळजी वाटते. रात्रीपासून मुलगा आपल्या घरात आलेला नाही आहे. तू कसा रे असा दगडाच्या काळजाचा? तुला कसंच काही वाटत नाही आहे? तर त्यावेळी आता इथे सुलोचना जी आहे ती बोलते की तुला जरी काही वाटत नसलं तरीही मला त्याची काळजी वाटते. समजलं तुला दादा? आणि तसंही जोपर्यंत तो घरात येत नाही तोपर्यंत मी अन्नाचा काय, पाण्याचाही एक थेंबही घेणार नाही. समजलं तुला? असं म्हणत आता इथे सुलूने ठरवलं आहे की आता दीप जोपर्यंत घरात पाऊल ठेवत नाही तोपर्यंत ती उपाशी आणि बिना पाण्याची राहणार आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.